कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी आई, तुम्ही घ्या। अगं नाही नाही, तू कर पूजा, कर। नाही नाही, असं कसं, तुम्ही करा ना। अगं नको, काय कर कर, तू पूजा कर। दिवे लागणीला आमची वेळ असते देवी बरोबर, माहित नाही होय? मॅडम, आमची देवी, आमचा येळ, आमच्या येळेत अडचण करत जाऊ नका, कळलं काय? काय ग, काय झालं? काय नाही, कर ना पूजा। अहो पण पूजेचा मान तुमचा ना। अगं तू पूजा केलीस काय, मी केली काय? देवीची पूजा होणं महत्वाचं आहे। पण असं तुम्ही असताना नाही ग, असं काही नसतं। तू पुढची पिढी आहेस, हा? सगळ्या रीती, सगळ्या परंपरा तुला सांभाळायच्या, त्यामुळे आता हा मान तुझा आहे, कर। पण आई, तुम्ही इथे असताना असलं काही वाटून घेऊ नकोस, देवीची पूजा होणं महत्वाचं आहे। हा क्या होय, हे काय 0 मिनिटात निघायच लागले। पोचला ना समधी? आलो आलो, हा आलो। निघताय? सगळेजण जमले तिकडे, वाट बघायला लागली। आज ते आहे ना दहीहंडीचं सगळं। ऐका, जास्त थर चढवू नका, फार उंचावर जाऊन नको फोडायला, रिस्क आहे त्यात। तुम्ही मला केव्हा बघितलं नाही ते दहीहंडी फोडताना, म्हणताना तुम्हाला टेन्शन आले। काय काळजी करू नका, मी सगळी काळजी घेऊनच ते करणार, काय नाही। नाही ते सगळं ठीक आहे, पण मला काळजी तर वाटणारच ना। कशाला? तिकडे त्या कुस्तीच्या फडात उतरलो होतो तेव्हा मी तुम्हाला काळजीच वाटत होती। काय झालं, जिंकलो ना शेवटी। काय टेन्शन घेऊ नका, कमवलेलं शरीर आहे, सगळं नीट होणार। आनंदाचा उत्सव आहे, त्यात काळजी करण्यासारखं काय? पण मी काय म्हणते की इतक्या उंचावर दही हंडी बांधायची काही गरज नाही। ती एक रीत आहे, प्रथा आहे, तर त्यात स्पर्धा नाही ना आणायची। कमी उंचीवर दही हंडी बांधा आणि फोडा ना। अगदी बरोबर बोलतेय चारू। म्हणजे उगाच उंचच्या उंच थर लावायचे आणि रिस्क घ्यायची, हे कशाला ना अक्षरा? काही गरज नाहीये। अगदी एक दोन थर लावून सुद्धा आपल्याला उत्सव साजरा करता येतो। म्हणजे लावले उंचच्या उंच थर आणि ते फोडताना काही देऊ न करू काही झालं तर ती जबाबदारी कोणाची? आणि अक्षरा, मी हे बोलतोय याचं कारण मला कळलंय की यावर्षी काहीतरी खूप मोठा प्लॅन आहे दहीहंडी साजरा करण्याचा, म्हणून तुम्ही सांगा आता यासनी, आमच्या भानगडीत पडत जाऊ नका। तुम्ही सांगा चांगल्या भाषेत, तुम्हाला जसं जमते तसं। मी काय सांगायला जात नाही। सगळी पूर्वतयारी केल्याशिवाय तो कार्यक्रम करायला मी काही येणार नाही आहे। तिथे ॲम्ब्युलन्स सुद्धा ठेवलेली आहे, कशाला टेन्शन घ्यायला तुम्ही? अरे पण अधिपती, अपघात काय सांगून होतात का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।